बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या कोराडी परिसरामध्ये रंगपंचमीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे। 5 वर्षाच्या नातवावर उकळतं पाणी पडल्याच्या प्रकरणी संबंधित आजीवर अखेर कोराडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी सुमारे 8:30च्या सुमारामध्ये 5 वर्षीय ओम हरीश वांगे हा मुलगा पिचकारीने रंग खेळत होता। गमतीमध्ये त्यानं आपल्या आजीवर पाणी उडवलं। त्याच वेळी आजीच्या हातामध्ये गरम पाण्याची बादली होती। मुलाला भिजवण्याच्या उद्देशाने तिने पाणी टाकलं, मात्र हातातील पाणी उकळतं असल्याचं लक्षात न आल्यामुळे ते थेट मुलाच्या अंगावर पडलं। या घटनेमध्ये मुलाच्या कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर नागपूरमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय, तर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांनी या प्रकरणाची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास विभागाला दिल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताफ पठाण यांनी रुग्णालयामध्ये भेट देऊन घटनेची चौकशी केली आहे। यानंतर त्यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 325 सह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। रंगपंचमीसारख्या आनंदाच्या सणामध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय।